राम ज्ञानोबा माऊली तुकाराम। आज आपण ज्या ऊर्जा वास्तूमध्ये आहोत ती पवित्र माऊलींची वास्तू आहे की या ठिकाणीच माऊलींनी चांगदेव महाराजांचा की ज्यांनी 1400 वर्षाची तपश्चर्या केली त्यांचा अहंकार मोडून टाकलेला होता। आणि आपण आजच्या युगामध्ये तेच बघतो आहोत की अहंकार हा माणसाची माती करतो। आणि आपल्याला परमेश्वराने माऊलींनी ज्या ऊर्जेसाठी पाठवलेलं आहे ती ऊर्जा नेहमी लक्षात घ्या। आपण भरपूर शिक्षण घ्या, भरपूर मोठे व्हा, भरपूर श्रीमंत व्हा, परंतु आपल्यामध्ये कुठलाही अहंकार त्यामध्ये येऊ देऊ नका। आपल्या मुलांमध्ये येऊ देऊ नका, आपल्या वास्तूमध्ये येऊ देऊ नका, आपल्या वस्तूंमध्ये येऊ देऊ नका, आपल्या वाहनामध्ये येऊ देऊ नका। मग तुम्हाला माऊली भरभरून देईल। आणि या ठिकाणी आज जे हे स्थान आहे माऊलींचं, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं, माऊलींचं आणि चांगदेव महाराजांचं आणि सर्व भावंडांचं म्हणजे मुक्ताई माऊली, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज आणि ह्या सर्वांची इथे भेट झाली होती। आणि या ठिकाणी चांगदेव महाराजांचं गर्वहरण झालं। आणि तीच ही पवित्र वास्तू आजही गेली अनेक शतकं, अनेक वर्ष या ठिकाणी सिद्ध आहे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी। आपण आपली मुलं कुठेही वेगळ्या वळणाला जाऊ नये किंवा आपल्या मुलांमध्ये काही वेगळं वळण लागू नये म्हणून माऊलींची इथली हे जे स्थान आहे, हे जे हा जो वृक्ष आहे, हा वटवृक्ष आला ना, तर या वटवृक्षाच्या ठिकाणी जी मृत्तिका आहे ती मृत्तिका जरी चिमूटभर तुम्ही घेतलात आणि ती मृत्तिका तुमच्या घरात जर आपण ही ईशान्य दिशेला किंवा म्हणजे आपण नॉर्थ ईस्ट बोलतो तर नॉर्थ ईस्ट दिशेला आपण जर ती चिमूटभर जरी ठेवली तर ती पवित्र काम करते वास्तूसाठी। कारण ही पवित्र जागा आहे। म्हणजे ऍक्च्युली इथे खूप मोठी लोक म्हणजे क्वालिफाईड लोक, वेल क्वालिफाईड लोक, अमेरिका शास्त्रज्ञ इथे येऊन तपस्या करतात। म्हणजे आपल्या जागेचं महत्व माहिती नसेल मराठी माणसाला, पण त्या बाहेरच्या लोकांना एवढं महत्व समजले। आपण ही माती थोडी जरी चिमूटभर जरी घेऊन ईशान्य दिशेला ठेवली तर ती वास्तूला एवढी डेव्हलप करते, ऊर्जादायी करते की म्हणजे तो ऑरा वगैरे फिल्टर करते। म्हणजे आपण बोलतो 1 लाखाची उपाय करतो, त्यापेक्षा ही आपण फ्री मध्ये आपल्याला दिलंय तर ती जर आपण घेऊन आपण काहीतरी तर आपण श्रद्धेने करू शकलो। म्हणजे आपली जी श्रद्धा असते ती जर त्या भावनेने आपण जर थोडं जरी केलं तर ती खूप इफेक्ट करू शकते। वा म्हणजे दादांनी आज योगेशनाथ महाराज हरिभक्त परायण कीर्तनकार योगेशनाथ महाराज माऊली की जे माऊलींच्याच कृपेने कीर्तनाच्या प्रवाहात आहेत। आणि या ठिकाणी आपण लक्षात घ्या की आज त्यांचं वय आपल्याला बालयोग्यासारखं दिसतंय, मग लहान आहेत असं वयाने वाटतंय, परंतु त्यांच्या मागे अनेक पिढ्यांचा आशीर्वादाचा वर्ध असतंय। त्यांचे पणजोबा, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, त्यांचे सगळे आई वडील, सगळे आजी आजोबा हे सगळे दोन्हीकडचे सगळे त्यांचे मातुला दैवत, पितृदैवत या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे। आता इथे लक्षात ठेवा दादांनी जो उपाय सांगितला त्याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही, कुठलाच ब्लाइंड फेथ नाहीये। फक्त काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आपण वायू घेतो म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो, हवा घेतो, पण ती दाखवता येते का? नाही दाखवता येत। मग इथे जो संचार आहे, इथे जे माऊलींचं वास्तव्य आहे, इथे जे माऊलींची सिद्धता आहे, म्हणजे तुम्ही बघताय सगळे माऊलींचं स्थान आहे, म्हणजे इथे जे माऊलींची सिद्धता आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमचे जर उपकरणं लावलीत मोजायला तर ती फेल जातील, हे लक्षात ठेवा। म्हणजे इथे विज्ञान आहे, विज्ञान श्रेष्ठ आहे, पण माऊलींचं ज्ञान आणि ज्ञानाचा ईश्वर आणि ज्ञानेश्वरी याला जगात कोणच चॅलेंज करू शकत नाही। पूर्ण जगाने त्याला शरण गेलेलं आहे। आणि लवकरात लवकर माऊलींच्या चरणी शरण जा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून बाकीच्या बुवा लोकांच्या मागे किंवा जंतर मंतर करून किंवा कोंबडे, लिंबू, कुत्रे, मांजरं कापून किंवा बकरे कापून काही होत नाही। आपले प्रयत्न महत्वाचे असतात, आपले विचार महत्वाचे असतात, आपलं आचरण महत्वाचं असतं, आपली कृती महत्वाची असते, आपला कर्मयोग माऊलीने तोच सांगितलेला आहे। तुम्ही जर चांगले कर्म करताय तर तुमचं वाईट जगात कोणच करू शकत नाही। आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या बघा माऊलींचं पण तिथून ते म्हणतात ना की पहिलं तरी काऊ कोकत आहे आला ना, तसं ती कोकिळा कोकत आहे। तर इथे संदेश आला तुम्हाला, म्हणजे निसर्ग आपल्यासाठी काम करतो, पंचमहाभूत जी आहेत ती आपल्यासाठी काम करतात। फक्त इथे आल्यानंतर मात्र तुम्ही कोण ऑफिसर आहात, तुम्ही किती मोठे साधक आहात किंवा कुठे मांत्रिक तांत्रिक आहात किंवा बुवा बाबा आहेत हे चालत नाही। इथे त्या ज्या तुमच्या